या तारखेपासून बांगलादेशसह श्रीलंका आणि दुबईमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होणार कांद्याची निर्यात. तर कांद्याचे दर होणार 4,000 रुपये पार. गेल्या 15 दिवसापासून कांद्याचे दर हे 1,000 ते 1,500 रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेले आहेत. शिवाय निर्यात ही पूर्व त्या ठिकाणी झालेली असून एकूण निर्यातीचा जो काय 30% कांदा आहे तो भारत हा बांगलादेशात त्या ठिकाणी निर्यात करत असतो. याशिवाय दुबई आणि श्रीलंकेमध्ये देखील पुन्हा पूर्ण क्षमतेने कांदा निर्यात ही त्या ठिकाणी आता सुरू झाली आहे. यंदा अल्निनोचं संकट असल्यामुळे शेतकरी आणि शेती उत्पादनावरती मोठा त्या ठिकाणी परिणाम होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यातच खरीप हंगामामध्ये कांद्याची लागवड आणि पेरणी ही अजूनही त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसत नाही. आणि ही एकदा झाली की त्यानंतरच जे काय पुढलं चित्र आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट होईल. राज्यातील बाजार समित्यांमध्ये देखील चांगल्या कांद्याला आज 34 रुपयापर्यंत दर मिळतोय. तर सरासरी हा दर हा 15 ते 25 रुपयापर्यंत सध्याला त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळं जुलैच्या कोणत्या तारखेनंतर कांदा हा त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने निर्यात व्हायला सुरू होणार आहे आणि कांद्याचे दर खरंच 4,000 रुपयांचा टप्पा पार करणार का याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील. शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यासोबतच कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे, मार्केटमध्ये कांद्याची आवक कशी आहे, एकंदरीतच कांद्याची निर्यात किती आहे आणि निर्यातीतून परकीय चलन त्या ठिकाणी देशामध्ये किती येते या सर्वच गोष्टी कांद्याच्या दरावरती त्या ठिकाणी परिणाम करत असतात. सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्या ठिकाणी लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सोलापूर असेल, चांदोड असेल, कळवण असेल, आळेफाटा असेल, पुणे असेल, मुंबईसारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्या ठिकाणी सर्वात टॉपचा दर जो काय आहे तो 34 रुपये मिळतोय. तर सरासरी बाजारभाव हे 15 ते 25 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर भारत हा मुख्यत्वे करून बांगलादेश असेल, दुबई आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची निर्यात त्या ठिकाणी करत असतो. परंतु बांगलादेशला भारत हा यावर्षी कांदा निर्यात करणार का, बांगलादेश भारताचा कांदा यावर्षी आयात करणार का यावरती मोठं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. कारण की गेल्या 2 वर्षापासून जो बांगलादेश हा कांद्याच्या बाबतीत त्या ठिकाणी स्वयंपूर्ण झाला आहे आणि 2 वर्षापासून कांद्याचं जे काय उत्पादन आहे ते बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी जास्त होते. बांगलादेशमध्ये शेतकरी जे काय आहेत ते गेल्या 2 वर्षापासून जो काय बांगलादेशचा कांदा आहे तो इतरत्र पाठवण्याची त्या ठिकाणी मागणी करत आहे. एक्सपोर्टची मागणी त्या ठिकाणी तेच शेतकरी त्यांच्या सरकारकडे त्या ठिकाणी करत आहे. परंतु जर यदाकदाचित पावसामुळे बांगलादेशचा जो काय कांदा आहे तो जर का खराब जर झाला तरच बांगलादेशला भारताच्या कांद्याची गरज त्या ठिकाणी पडू शकते आणि भारताचा कांदा हा बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात होऊ शकतो. दुसरीकडे सध्या आपण जर का बघितलं तर श्रीलंकेची सुद्धा काही जी अशी परिस्थिती त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी जगामधील आखाती देश हे भारताच्या कांदा निर्यातीसाठी मोठं हब त्या ठिकाणी सध्याला बनलेलं आहे. आखाती देशामध्ये कांद्याचे दर अजूनही त्या ठिकाणी सध्याला टिकून आहे आणि याच दराचा फायदा हा त्या ठिकाणी भारतातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होताना सध्याला दिसत आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून देखील जी काय कांद्याची खरेदी आहे ती सध्याला त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचाच जो काय परिणाम आहे तो त्या ठिकाणी बाजारामध्ये सध्या बाजार समित्यांमध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत 2 लाख मेट्रिक टन एवढा बफर स्टॉक हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. याचा जो काय फायदा आहे तो पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी ग्राहकांना होऊ शकतो असं सरकारचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणूनच जे काही शेतकरी आहेत ते आपला कांदा बाजारभाव सध्या मिळत असल्यामुळे थेट बाजारामध्ये आणताना दिसत आहे. परंतु मोठ्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये जे काही व्यापारी आहेत, व्यापारी वर्ग आहे, जे स्टॉकिस्ट आहेत, या सर्वांच्याच मतानुसार देशामध्ये यंदा कांद्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टंचाई आहे आणि कांदा हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी 6 ते 7 महिने टिकू शकतो. त्यातही त्या ठिकाणी कांद्याचं जे काही उत्पादन आहे ते यावर्षी नेमकं किती होतं यावरतीच त्या ठिकाणी पुढच्या बाजारभावाची दिशा ही त्या ठिकाणी ठरू शकते. कारण अल्निनोच्या परिणामामुळे याचा डायरेक्टली जो काही इफेक्ट आहे तो शेती आणि शेती उत्पादनावरती त्या ठिकाणी होताना दिसतोय. आणि म्हणूनच काही राज्यांमध्ये त्या ठिकाणी कर्नाटकसारखं राज्य असेल किंवा राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याच्या पेरण्या आणि पावसाळ कांद्याची जी काय लागवड आहे ती अजूनही त्या ठिकाणी खोळंबलेली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला तर कांद्याची खरोखरच त्या ठिकाणी टंचाई येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी 4,000 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या मध्ये त्या ठिकाणी सांगण्यात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा कांदा जर का बाजारामध्ये तुम्ही जर आणणार असाल तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी अतिशय नफ्याचं आणि फायद्याचं ठरू शकतं.